भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं 2-3 दिवसापूर्वी। ते म्हणले महासंसद रत्न म्हणले असं गल्ली बोळात मिळतो आणि NGO मार्फत दिले जातात। म्हणले गल्ली बोळात मिळतो, पुरस्काराने NGO संस्था देतात। मला त्या बालकाला सांगायचंय तुझी अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही, आणि तू या महासंसद रत्नाच्या पुरस्काराचं जर का त्या ठिकाणी मूल्यमापन करत असशील तर निश्चितच तुझ्या बुद्धी। आज ताईंच्या बद्दल सुद्धा भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं 2-3 दिवसापूर्वी। ते म्हणले महासंसद रत्न म्हणले असं गल्ली बोळात मिळतो आणि NGO मार्फत दिले जातात। म्हणले गल्ली बोळात मिळतो, पुरस्काराने NGO संस्था देतात। मला त्या बालकाला सांगायचंय तुझी अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही, आणि तू या महासंसद रत्नाच्या पुरस्काराचं जर का त्या ठिकाणी मूल्यमापन करत असशील तर निश्चितच तुझ्या बुद्धिंगाची कीव मला त्या ठिकाणी येते। आज राजकीय दृष्ट्या जरी तुमचं वैरत्व असलं तरी सुद्धा वयाचं आणि कर्तृत्वाचं भान प्रत्येकाने त्या निमित्ताने त्याच्या वक्तव्यामध्ये ठेवलं पाहिजे। परंतु ही संस्कृती बदलत चालली आणि अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने निकाल उद्याच्या 7 मेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घ्यायचा आहे। ताईंचं काम या ठिकाणी अतिशय चांगलं आहे। गेल्या 15 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या योजनेच्या माध्यमातून त्या तळागाळापर्यंत, खेडेगावात, ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात। महिलांपर्यंत विशेष करून चांगल्या पद्धतीचा त्यांचा देखील कामाचा सपाटा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून एक उमद्या नेत्या, त्याचप्रमाणे एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून गेले 15 वर्ष आपण सलग 3 वेळा त्यांना निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून भविष्यातल्या 7 मेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान या ठिकाणी होणार आहे हे तुम्हा मावळ्यांचा स्वाभिमान जागवण्यासाठी, स्वाभिमान राखण्याची खऱ्या अर्थाने वेळ या निमित्तानं आहे। म्हणून तमाम आलेल्या सर्व माता भगिनींना आणि तरुणांना माझी विनंती आहे, 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे तुतारी वाजवणारा माणूस हे जे चाईंचं चिन्ह आहे त्यामध्ये मतदान केंद्रावर जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये 3 मशीन तुम्हाला आढळणार आहेत। 3 मशीन पैकी 1 नंबरचं जे मशीन आहे त्या मशीन मध्ये क्रमांक 3 ला सुप्रिया सुळे यांचं नाव आहे, त्याच्या शेजारी त्यांचा फोटो आहे, त्याच्या शेजारी तुतारी वाजवणारा माणूस याचा देखील फोटो आहे। त्या फोटोच्या शेजारी, चिन्हाच्या शेजारी बटन दाबून आपण त्यांना सलग 4थ्यांदा लोकसभेत पाठवा अशी आग्रहाची विनंती करून इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।